हॅलो मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार। तर मित्रांनो, आज मी डिनर मध्ये काय बनवत आहे तुम्हाला ऐकून तर खूपच भारी वाटणार आहे आणि खाऊन आम्हाला भारी वाटणार आहे। तुम्ही काय सांगू, आज मी काय आहोसाठी स्पेशल मी आहोसाठी बनवत आहे, कारण की पावसाळा चालू आहे, पावसाचा दिवस आहे। तर पावसाळ्याच्या दिवसात हे जर लोक नाही खाल्लं तर काय सांगू तुम्हाला। सांगते की आम्ही गेलते बाजारात गेलतो, तिकडे दिसला आम्हाला कोथिंबीर दिसल्यानंतर आहो म्हणले ते बरेच दिवस झाले, ते भरपूर दिवस झाले ते कोथिंबीर वडी नाही खाल्ले ते। तर आहो म्हणत होते चल आपण कोथिंबीर विचारू कितीला आहे। तर आम्ही मार्केटला गेलतो बाजारात, तिकडे गेल्यानंतर तर 20 रुपयाला पिंडी होतं कोथिंबीर, 20 रुपयाला पिंडी। तर मला नको घ्यायला, कारण की एवढं महाग कोथिंबीर कोण खाणार आहे। तर आम्ही नाही म्हणला, पण एक शेतकरी जे शेतामध्ये कोथिंबीर लावतात ते शेतकरी मावशी दिसलेत, ते विकत होते 15 रुपयाला पिंडी। तर आम्ही म्हणलं चला ठीक आहे, काही हरकत नाही आहे। तर 2 पिंडी आम्ही कोथिंबीर घेतला 30 रुपयाला। 30 रुपयाला घेतल्यानंतर आम्ही आले घरी आल्यानंतर आम्ही प्लॅनिंग केलं की आज बनवू की उद्या। तर म्हणलं चला खाऊ वाटलंय तर आजच बनवूया। तर आज कोथिंबीर वडी बनवत आहे, स्पेशली मी आहोसाठी बनवत आहे, कारण की त्यांना खूपच आवडतात आणि पावसाळ्याचे दिवस आहे। तर आहो म्हणत होते की बायको गरमागरम कोथिंबीर वडी बनव, तर मी आज त्यांच्यासाठी कोथिंबीर वडी बनवत आहे। मित्रांनो, खरं सांगू तर यूपी जेव्हा होती मी माहेरी, म्हणजे माझं माहेर यूपी आहे आणि महाराष्ट्र सासर आहे। तर जेव्हा मी यूपी होती तेव्हा तर कोथिंबीर फक्त भाजीमध्ये टाकून खात होते, पण महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर मला कळलं की त्याच्या भजी पण बनवतात। माझ्या म्हणजे भाषामध्ये, मेरे भाषा में इसको भजी ही बोला जाएगा। तर ह्याला कोथिंबीर वडी म्हणतात इथं महाराष्ट्रामध्ये। तर चला तुम्हाला दाखवते मी काय काय तयारी केलेलं आहे। इकडे बघा कोथिंबीर वडी म्हणजे शिजवून कापून ठेवलेला आहे। इकडे कढाई गरम झालेला आहे, अजून तेल टाकायचे राहिलेलं आहे मित्रांनो। आणि इकडे बघा काय केले ते भोपळ्याची भाजी, गरमागरम भोपळ्याची भाजी तयार झालेला आहे। अजून भाकरी करायची मित्रांनो, आणि इकडे ठेवलेला आहे अजून वडी, उकडायला ठेवलेला आहे मित्रांनो। तर समजू शकता जरासा मराठी कच्चा आहे, परफेक्ट मराठी येत नाही मला, कधीतरी मी असं विसरून जाते। तर इथं अजून वडी उकडायला ठेवलेला आहे बघू शकता, आणि बाकीचे इकडे तयारी झालेला आहे। आणि आहो गेले ते कोंबड खत, तर कोंबड खत आणायला गेले ते रात्रीचे, आता 8 वाजलेला आहे मित्रांनो। आहो गेले ते कोंबड खत आणायला, तोपर्यंत मी इथं स्वयंपाक आवरून घेते। तर तुम्हाला दाखवते गरमागरम कोथिंबीर वडी, तर तुम्ही पण या खायला कोथिंबीर वडी। तर चला पटापट म्हणजे पटकन मी ह्याच्यात तेल टाकते गरम व्हायला। मित्रांनो, तेल गरम व्हायला थोडासा उशीर लागतंय, तर आधीच ह्याच्यात तेल टाकते। जेवढं तेल असते तेवढंच आपले वडी मस्त तळून निघतात बाहेर। तर एवढं मी तेल टाकलेलं आहे बघा। आणि मित्रांनो, आहोला यूज तर मी इकडे वडी तयार करते, आणि अजून भाकरी किंवा चपाती बनवायचे। तर तुम्ही असंच व्हिडिओमध्ये बनवून राहा। चला पटकन तुम्हाला दाखवते वडी कसं। तर मित्रांनो, इकडे बघा मी वडी हळूहळू तेलात सोडते, कारण की गरम पण तेल आहे मित्रांनो, भाजलं तर होईल कुटाणा। आणि खरं सांगू तर आमच्या घरात सगळ्यांना आवडतात, तुम्हाला आवडतात की नाही नक्की सांगा। आणि रात्रीच्या जेवणामध्ये काय काय आहे तुम्हाला सांगितलंय, भोपळ्याची भाजी, कोथिंबीर वडी आणि चपाती। तर मित्रांनो, गाडीचे आवाज आले ते, मला असं वाटते की आहो आले ते, आहो खरंच आहो आले ते। मम्मी कुठे गेलता, कुठे गेलता? कोंबड तांदळावर आणून टाकले गणगोच्या रानापासून न्यायचे, आता तळवर झाकायला गाडी गेली तिकडे। हिरो दिसतंय, पाऊस चाललाय का? मित्रांनो, तुम्हाला सांगितलं होतं ना, पावसाळ्याचे दिवस आहे, आहोसाठी मी करत आहे कोथिंबीर वडीच म्हणतात ना। पहिले मला कोथिंबीर वडी नव्हतं बोला येत, तर मी काय म्हणत होते माहिती का मित्रांनो, कोथिंबीर वडा। अरे मम्मी, हेच फ्राय करते।
तर मित्रांनो मी आलोय कोंबड खत घेऊन आणि शेतामध्ये ठेवलं ते खत आणि खाली करून ती गाडी सगळी झाकून वगैरे घरी आलो तर बघतोय तर काय काय बायकोने इकडं काय केले बघा. मी सगळ्यांना आधीच सांगितलंय. आधीच सांगितले का? मग त्यामुळंच मित्रांनो तिने बनवल्या ते ह्या कोथिंबीर वड्या. काल आमचा कोथिंबीर वड्याचा बेत बनला होता आणि ह्या बघून वड्या आता मला काय राहू नाही. मी खाऊन बघतो एकदा कशा झाल्यात. धर रे 1 मिनिट मित्रांना दाखवू दे. टेस्ट गरम नाहीत ना? नाही नाही हाय थोडं तुला गरम का आहे, गरम आहे बघा तोंड भाजल. थोडीच खातो ती बारकी गरम आहे लय. वा कुरुम कुरुम झाले ते. कुरुम कुरुम आणि कडक तुझ्यावानी. अरे मम्मी मित्रांनो मी नाही खाऊ शकत कारण मला उपवास आहे. मी नंतर खाईन. मी पण नसत्या खाल्ल्या पण म्हणलं टेस्ट बघू कशी झाली. राहुल गेलं नाही मला नाही तर मी बायकोचा वेट केला असता पण मला वाटतं आता तिचा उपास सुटेपर्यंत मी घामेल्यात खाऊन टाकते काय नको आता. खा खा हम्म तुमच्यासाठीच केलं मी. वा हो Basically मी तुमच्यासाठी केलं. कळलं हो. हे बघा. थँक्यू. हे बघा मित्रांनो आव्हांना आवडतात त्यामुळे तरी अजून लाल करायचे. गरम आहे दमानी दमानी गुड. ह्यात नको खायला सगळेजण खाणार आहेत एवढ्या खातो मी हा, नंतर जेवताना खाऊ. वा बघ. तर मित्रांनो कोथिंबीर वड्याचा 1 नंबर झाला ते जबरदस्त झालं ते. आणि स्वयंपाकात काय काय केले पण? स्वयंपाकात भोपळ्याची भाजी चपाती आणि कोथिंबीर वडी. वा आज तर बेत लय मस्त झाला गाड्या. तर मित्रांनो कोथिंबीर वड्या तर आम्ही मस्त बनवल्यात आणि मस्तपैकी खाणार आहे आणि जेवण सुद्धा मस्तपैकी करून हा मित्रांनो जेवण करायला उशीर होईल तर कसं वाटलं आजचे ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आता मी चपाती लाटत आहे तर हा व्हिडिओ इथं सेंड करते आणि खास तर आहोसाठी बनवले होते तर आहोनी टेस्ट केलेला आहे. थँक्यू त्यासाठी थँक्यू. की भारी झाले ते. आता बघू मी खाऊन मग या तुम्ही पण खायला. कोथिंबीर वड्या या सगळ्यांनी खायला मित्रांनो हे की नाही. हा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. आणि मित्रांनो आमच्या नवीन व्हिडिओ काय म्हणतात नवनवीन इमोशनल आणि कॉमेडी व्हिडिओ आता येत आहेत त्या बघण्याचा आनंद तुम्ही घ्या मित्रांनो है की नक्की नाही. बघा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि लव्ह मॅरेज जोडीला सपोर्ट करा. UP अँड महाराष्ट्र. बाय बाय.